श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1207. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या मायेचं स्वरूप काय आहे, जी माया खरं तर भगवंताची निजशक्ती आहे, अशी निजशक्ती अनंत जीवांना यातना देणारी कशी ठरू शकते. जेव्हा गोस्वामीजी म्हणतायत की बंदौ सीता रामपद जिनही परम प्रिय खिन्न, असे हे सीताराम जे खरं तर एकमेकांपासून भिन्न नाहीतच, अशा सीतारामाच्याच शब्दामध्ये जी ही माया रूपिणी सीताजींची व्याख्या आपल्याला दिसते, अशी माया जीवाला कशा पद्धतीने नाचवते, नेमकं या मागं सूत्र ते काय आहे, त्याचं सज्जनो आपण काल चिंतन बघत होतो. या मायेच्या दोन दिशा, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी, आणि विवेक नावाचा जो मनुष्याला भगवंताने एक विलक्षण कल्पवृक्षासारखं दान जे दिलेलं आहे, त्या विवेकाचा ज्याने आपल्या जीवनात वापर केला आणि मनुष्य जीवनाचं ध्येय ज्याने समजून घेतलं, तो या मायेच्या ऊर्ध्वमुखेच्या दिशेने जातो. तेव्हा ती माया त्याला सहाय्यभूत ठरते भगवंतापर्यंत येण्यासाठी. परंतु जो विषय लोलुपतेने या दृश्य जगाकडे आकृष्ट होतो, त्याच्यासाठी ही माया दुस्सह दुःख देणारी ठरते. जो भगवंताकडे पाठ करतो, जो भगवंताला विन्मुख होतो, जो विवेकहीन आहे, तो आपल्याच कर्मांच्या आधाराने स्वतःच या सर्व दुस्सह दुःखाला आमंत्रण देत असतो. आणि त्यामुळेच लक्ष्मण गीतेमध्ये देखील लक्ष्मणाने राजा निषादाला हेच सांगितलं ना, की निजकृत कर्म सकल सब भ्राता. हे सगळं स्वतःच्या कर्माचं फळ जीवाला सहन करावं लागतं. निजकृत कर्म भोग सब भ्राता. हे सगळे भोग आपल्या कर्मांच्या आधाराने येतात. कारण ज्याने आपला विवेक हरवलेला आहे, तो या दृश्य जगातल्या सुखासाठी या देहाचा वापर करतो. तर जो गुरुकृपेने विवेकी आहे, तो या मनुष्य जन्मात भगवत प्राप्तीसाठी निरंतर उपासनेमध्ये राहतो, साधनेमध्ये राहतो. अशी ही माया ज्याच्या त्याच्या विचार प्रवृत्तींप्रमाणे त्याला फळ देत असते. सज्जनो, कालच्या टप्प्यामध्ये आपण या सूत्राचं चिंतन थोडंसं विस्ताराने बघितलं. गोस्वामीजींनी आम्हाला ज्या या मायेचा हा विस्तार सांगितलेला आहे, त्याच्या या अत्यंत ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या चौपाया आहेत. कालच आपण या चौपायांचं गायन केलेलं आहे, आणि त्यामुळे आज आपण उर्वरित चौपाया आणि दोहे याच्या चिंतनामध्ये प्रवेश करूयात. काल आपण अंतिम टप्प्यामध्ये एक महत्वाचं सूत्र बघितलं की ज्ञान अखंड एक सीताबर माया बस्य जीव सचराचर. सीतापती प्रभू रामचंद्र हेच अखंड ज्ञान स्वरूप आहेत, आणि जड चेतन सर्व जीव मायेला वश आहेत. अखंड ज्ञान स्वरूप, ज्यांना नित्य आपल्या स्वरूपाची अनुभूती आहे, किंबहुना जे तद्रूपतेनेच या ज्ञानाला जाणतात, ज्ञानाला जाणण्यासाठी ज्यांचं वेगळेपण देखील शिल्लक राहिलेलं नाही. बघा, ज्ञान या शब्दाची व्याख्या समर्थांनी आपल्याला किती स्पष्टपणे सांगितली. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपणच आपल्या स्वतःला दर्पणाविना पाहणं, याचाच अर्थ माझं मी पण संपून टाकणं. अहम ब्रह्मास्मी या बोधाशी तदाकार होणं. हा बोध ज्याने जाणला
त्यालाच या सीताराम पतीच्या अखंड ज्ञानस्वरूप अवस्थेची अनुभूती येऊ शकते. अन्यथा आम्ही ज्ञानाच्या आधाराने ग्रंथ वाचून दाखवत, ग्रंथातल्या चौपाया गाऊत, कदाचित वेद निषेधातली सूत्र सांगूत, परंतु हे सगळं त्रयस्थपणाने असलेलं ज्ञान आहे. ज्ञान मार्गामध्ये एक व्याख्या वापरली जाते, अपरोक्ष ज्ञानानुभूती. अपरोक्ष म्हणजे आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना की ही गोष्ट माझ्या अपरोक्ष घडली, मी तिथं नव्हतो तेव्हा ही घडली. त्याच अर्थाने अपरोक्ष ज्ञान याचा अर्थ जिथं मीपणा हा शिल्लक नाही, जिथं ही तद्रूपता आहे, जिथं वेगळेपणाने बघायला कोणी नाहीच, अशी ही अपरोक्ष अनुभूती आहे. त्यासाठी जीवाला काय केलं पाहिजे? आपलं हे मी पण संपून टाकलं पाहिजे. आणि मायेचं स्वरूप जर अगदी आत्ताच्या क्षणी आम्हाला आमच्या अंतरंगात जाणवायचं असेल तर आपल्याला स्वतःला प्रश्न विचारा की मी कोण आहे, कोण आहे? आणि जे पहिलं डोळे मिटल्यानंतर उत्तर आपल्या समोर येईल ते आपल्या मीच्या स्वरूपाला, जे आपल्या मनाला सत्यता सांगेल ते खरं उत्तर आपल्या हृदयामध्ये विचारा. आणि मी माझ्या स्वतःला जेव्हा विचारतो की मी कोण आहे, जरी मी ज्ञानाच्या आधाराने खूप ऐकलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी आहे, तत्वमसी आहे, मीच तो ईश्वर आहे, परंतु जेव्हा डोळे मिटून मी माझ्या स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला एकच उत्तर येतं की नाही बाळा, तू रवींद्र पाठक आहेस, तू या देहाचा आहेस. ही वस्तुस्थिती आमच्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आम्हाला अनुभवायला येते. सज्जनो, हेच या मायेचं स्वरूप आहे, जी जड चेतन असलेल्या प्रत्येकाला अहम प्राप्त करून देते. माया बस्य जीव सचराचर. या मायेच्या आधाराने सगळ्या समस्त चराचराला तिने अस्तित्व प्रदान केलेलं आहे. आणि या अहंकाराचं जे ओझं प्रत्येकाने आपल्या मस्तकी धारण केलंय त्याच्या आधाराने तो या मायारूपी विश्वामध्ये नाचवला जातोय. मग खरं माझं स्वरूप नेमकं मी कसं जाणायचं? कोण आहे मी? त्याचा मार्ग काय आहे जाणण्याचा? मी काय केलं असता मला माझ्या स्वरूपाचं दर्शन होईल, ही तद्रूपता माझ्या अंतरंगामध्ये जाणवेल. सज्जन, सर्वप्रथम तर आपण वस्तुस्थितीला सामोरं जाऊ की नेमकं माझं अस्तित्व काय आहे. जेव्हा आदि शंकराचार्य म्हणतात की जीवो ब्रह्मैव नापरे, जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अंतर नाही, हे आपल्या अज्ञानाने जीवाने स्वतःला वेगळेपण धारण केलं. त्यातून या अहमची जी त्याने स्वतःच धारणा करून ठेवलेली आहे, त्याच्या आधाराने एका भ्रमात्मक अशा मीपणाचा त्याने स्वीकार केलेला आहे. वस्तुस्थिती ही आहे. आज मी त्या सत्यापर्यंत पोहोचलो नाही, यामध्ये वस्तुस्थिती चुकतीये, वस्तुस्थिती वेगळी आहे, हे माझे सगळे दावे फोल आहेत. जे संत या परमसत्याला तद्रूपतेने जाणतात ते आपल्याला अत्यंत मनापासून सांगतात की बाळा, तूच तो राम आहेस बरं. या चराचरामध्ये राम सोडून दुसरं काही नाहीच, ही अखंड एकरस अशी जाणीव या संतांच्या हृदयामध्ये वाहते. आपण म्हणाल की राहू दे ना, मी माझं पेण वेगळं, काय फरक पडतो, माझं अस्तित्व मी मान्य केलं. आणि त्याच वेळेला भगवंत हा एकरस आहे, अखंड आहे, हे देखील मी जाणलं, तर त्याने नेमका काय फरक पडेल? सज्जनो, ज्या क्षणी तुम्ही तुमचं अस्तित्व मान्य कराल त्या सरशी ही प्रकृतीतली प्रत्येक घटकाला स्वतःचं अस्तित्व प्राप्त होतं. गोस्वामीजी म्हणतात, माया बस्य जीव अभिमानी, ईस बस्य माया गुणखानी.
अभिमानी जीव एकदा का स्वतःचं अस्तित्व मान्य करून बसला की त्या सरशी तो मायेला वश होतो. आणि मग ती माया सत्व रज तम या 3 गुणांनी त्या जीवाला या वेगळेपणाच्या आधाराने नाचवत राहते आणि जीव या भगवंताच्या एकरस अखंड असलेल्या स्थितीपासून लांब होऊन जातो. बघा केवढा मोठा आमच्या जीवनामध्ये हा दुस्सह दुःखाचं मूळ गोस्वामीजी आम्हाला सांगतात. ज्यालाही हा गुंता सोडवता आला ना विवेकाच्या आधाराने, गुरुकृपेच्या आधाराने, फार मोठं काम होऊन जातं सज्जनो. या तिन्ही गुणांच्या पलीकडे राहता येणं हेच मायातीत होणं आहे. जोपर्यंत आपल्याला कोणी चांगलं म्हटलं आणि आपल्या मनाला त्यामुळं चांगलं वाटतंय, समजा अजूनही मायेचा सत्वगुण आपल्याला नाचवतोय. दृश्य जगामधली एखादी वस्तू, रंजन तुमच्या मनाला मोह पाडतीये, समजा अजूनही मायेचा रजोगुण आपल्या बरोबर आहे. या दृश्य जगामध्ये असलेल्या या सगळ्या उत्पत्ती, स्थिती, लय या सर्व गोष्टींमध्ये अजूनही तुमचं मन रमतंय, त्या दुःखामध्ये तुम्ही झुरत आहात. समजून घ्या अजूनही तुम्हाला ही माया सोडायला तयार नाहीये. मग या अनुभूतीपर्यंत जायचं कसं? हे सगळं आमच्या बुद्धीला कळतंय, परंतु आमचं हे मन इतकं चंचल आहे की ते सतत संकल्प विकल्प करत राहतं. क्षणामध्ये मला सांगतं की अरे तूच ब्रह्म आहेस, क्षणामध्ये मला माझ्या पुन्हा संसारामध्ये ते घेऊन येतं, या दृश्य जगात घेऊन येतं. नाना प्रकारच्या विचारांचा काहूर माझ्या मनामध्ये चालू राहतो. परवा माझ्याकडे एक सहज अधिकारी व्यक्ती आली होती आणि सांगत होते की आता मी केवळ 2 तास झोपेच्या आधाराने माझी साधना करतो. सहज विषय निघाला आणि तेव्हा त्यांनी झोपेची व्याख्या फार छान सांगितली की जो आतून शांत आहे त्याच्या देहाला फार जास्त वेळ निद्रा लागत नाही. आतली अशांतताच हीच आमच्या अनेक प्रकारच्या आळसांचं कारण असते. किती सुंदर आहे सूत्र. आतून शांत असाल तर तुमच्या शरीराची ही वाया जाणारी ऊर्जा जी आमच्या विचारांच्या आधाराने मी घालवून बसतो, झुरत बसतो, काही कारण नसतं, तळमळत राहतो, अशा या अशांततेच्या आधाराने आम्ही या मायेच्या आधारात, मायेच्या विश्वात नाचवलं जातो. हे आम्हाला कळतं, परंतु आम्हाला कळतं पण वळत नाही. ग्रंथ वाचतोय त्यातून सूत्र कळतात, निरूपण ऐकतंय त्यातून समजतंय, परंतु आचरणात आणण्याची वेळ आली कीच नेमकं कुठं काय निघून जातं, काय हरवतं आमच्या आयुष्यातलं. हातामध्ये जपाची माळ घेऊन बसलो तरी देखील मन बऱ्याचदा अशा पद्धतीने आम्हाला भेडसावून टाकत असतं की काही केल्या आम्ही या स्वतःच्या मनाला शांत करू शकत नाही. सज्जनो, कलियुगाचा काळ कठीण म्हणतात ना तो ह्यासाठी, कारण ह्या युगामध्ये आपल्या या चंचल मनाला विशेष चंचलत्व प्राप्त होतं. बघा, आम्ही आज इतक्या सुधारणा केल्या, इतके भोग आणले. जुन्या काळामध्ये पोस्टकार्ड होती, फोन देखील अपूर्वाई असायची. फोन गेले, मोबाईल जवळ आले. पहिल्यांदा तुम्हाला आठवताना केवढे मोठे मोठे मोबाईल असायचे, ते जाता जाता हळूहळू छोटेसे मोबाईल आपल्यापर्यंत आले. त्यातून स्मार्टफोन आला. स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारच्या रिव्हिजन होत गेल्या. आज आम्ही एक फोन घेतो आणि काही दिवसामध्येच त्या नवीन फोनचं मॉडेल आम्हाला आत्कृष्ट करू लागतं की अरे ह्यापेक्षा तो फोन खूप चांगला आहे बरं का. म्हणजे जेवढ्या सुधारणा आम्ही करतोय
तेवढी आम्ही आमची स्वस्थता घालून बसतो हे आम्हाला दिसतंय. श्री महाराज म्हणायचे या बाह्य सुधारणा सगळ्या सुजेसारख्या आहेत, जी मनाला शांतता देऊ शकत नाही ती सुधारणा नाहीच. आणि त्यामुळे कलियुगाचा हा सगळा प्रकोप जर कशावरती कार्य करत असेल तर तो आमच्या अंतरंगात आम्हाला अस्थिर करण्यामध्ये कार्य करतो. हा कली आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. सज्जनो, अशी ही मनाची चंचल अवस्था मग ही घालवायची कशी? गोस्वामीजी त्यामुळं आम्हाला या एकरस अखंड असलेल्या भगवंताशी तद्रूप होण्यासाठी म्हणून जे सूत्र त्यांनी स्वतः अनुभवलं, ज्या सूत्राच्या आधाराने ते पायो परम विश्राम अशा अवस्थेपर्यंत गेले. गोस्वामीजींनी या रामचरितमानसच्या शेवटच्या छंदांमध्ये आम्हाला हेच सांगितलं की रामाशिवाय असं कोण आहे जो हा परम विश्राम या तुलसी सारख्या जीवाला देऊ शकेल. आणि सज्जनो, आज आम्हाला खरं सांगू का, सगळ्यांना या परम विश्रामाची अत्यंतिक गरज आहे. या उत्तरकांडामध्ये जसे जसे हे गुह्य सूत्र मी सांगत चाललेलो आहे गुरुकृपेने, काही श्रोते जे संसार दुःखाने अत्यंत होरपळलेले आहेत त्यांचा मला नित्य निरोप येत असतो की दादा, आतमध्ये काय होतं हे सगळं ऐकल्यानंतर सांगता येत नाही. मनाची एक अशी विलक्षण स्थिती होतीये की असं वाटतं की बस हेच आपलं दुखणं आहे, इथंच आपल्याला त्रास होतोय. त्या या मनाला शांत कसं करू, काय करायला हवं त्यासाठी? सज्जनो, मी जीव आहे, मी भगवंतापेक्षा वेगळा आहे, हे आमच्या दुःखाचं खरं कारण आहे बघा. आणि हे अज्ञानवश आम्ही आमच्या स्वतःवरती ओढावून घेतलेलं आहे. या एका भ्रमामुळं आमच्या अंतरंगामध्ये अनेक प्रकारचे संकल्प विकल्प येत राहतात आणि त्या संकल्प विकल्पांची ही पडछाया आम्हाला अशांत करत राहते. म्हणजे मुळातच हे दुखणं जे आहे ते सगळं एका भ्रमावरती आधारित आहे. तुम्ही ज्या क्षणी स्वतःला जीव म्हणून स्वीकारता, भगवंतापासून वेगळं समजता, गोस्वामीजी म्हणतात परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक एक श्रीकंता. ज्या क्षणी आपण जीव म्हणून स्वतःला स्वीकारतो त्या क्षणी आपण या देहाचे होतो, एकदेशीय होतो. आपल्यावरती अनेक प्रकारची सूत्र कार्य करू लागतात, आम्हाला नाचवू लागतात, आम्ही परतंत्र्यामध्ये जातो. बघा, समर्थांनी नरदेह स्तवनामध्ये आपल्याला किती पद्धतीने एका उत्तम देहाचं वर्णन सांगितलेलं आहे. परंतु तेच समर्थ स्वगुण परीक्षेमध्ये असा हा उत्तम देहाचा चरित्रनायक जेव्हा अविवेकी होतो तेव्हा कशा पद्धतीने तो परतंत्र होत जातो, कशा पद्धतीने तो नाचवला जातो, याचं देखील अतिशय महत्वाचं सुरेख वर्णन करून सांगतात. त्यामुळे या देहामध्ये आल्यानंतर जर विवेक नसेल, मी आणि माझं अस्तित्व ह्याला जर मी सत्य मानून बसलो असेल तर मी परतंत्रामध्ये आहे. आणि या उलट जे माझं खरं स्वरूप आहे, जे स्वतंत्र आहे, परंतु ते स्वतंत्र असूनही मी मात्र त्याला स्वीकारायला तयार नाही. ती काही काळापूर्वी एक व्हॉट्सअपवर पोपटाची गोष्ट आली ती बघा, की त्या पोपटाला बसण्यासाठी जो एक दांडी होती, ती दांडी तो बसला असताना अचानक गोल फिरली आणि हा पोपट खाली मुंडी वर पाय अशी त्याची स्थिती झाली. त्या अवस्थेमध्ये तो त्या दांडीला घट्ट धरून बसू लागला, घाबरून गेला, कळवळू लागला. त्याला असं वाटलं की आपण आता बांधले गेलोय, आता आपण पडणार, आता आपण मरणार. पण खरं तर गरज होती एक क्षण त्याने हे पाय सोडून आपले पंख फडकवण्याची, एक गिरकी घेऊन हवेमध्ये उड्डाण करण्याची. परंतु तो त्याच अवस्थेमध्ये स्वतःला दुःखामध्ये ठेवून
तसाच लटकत राहिलेला आहे. सज्जनो, तशी आमची सगळ्यांची अवस्था आहे. आकाशी झेप गेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. या देहाच्या आधाराने प्राप्त करावयाचं सुख या भूमिकेमुळं आम्ही देखील या देहाला सत्य मानून बसलो. या देहाच्या आधाराने माझ्या मीपणाला सत्य मानून बसलो. गोस्वामीजी म्हणतात, अरे तू खरं तर त्या रामाचं रूप आहे, जो राम अखंड एकरस आहे, स्वतंत्र आहे, जो सच्चिदानंद आहे, आणि तोच तुझ्या हृदयामध्ये वास करत असतानाही तू मात्र स्वतः असा काकुळतीला आलायस. नामवंदनेमध्ये गोस्वामीजी किती सुंदर आपल्याला सांगतात ना, की असा भगवंत जो तुझ्या हृदयामध्ये आहे, तरी पण सकल जीव जग दीन दुखारी. सगळे जग, सगळे जीव हे अत्यंत दुःखी आहेत. खरं तर भगवंत हृदयामध्ये आहे, परंतु तो असताना देखील मी मात्र त्याच्या आनंदाच्या अवस्थेपासून, त्याच्या स्वतंत्र अवस्थेपासून लांब आहे. याचं कारण एकच, मी माझं अस्तित्व सत्य मानलं. त्या सरशी या मायेने त्याचा प्रभाव मला दाखवायला सुरुवात केला. मग सज्जनो, उपाय काय? आता खरा प्रश्न आहे, उपाय काय? तुम्ही तर रोगाची लक्षणं अत्यंत विस्ताराने सांगितली, जी आम्हाला पटली, परंतु आम्हाला रोगाची लक्षणं ऐकण्यामध्ये रस नाही. आम्हाला त्या रोगावरचा उपाय पाहिजे. हो, आम्हाला उपाय सांगा, उपाय सांगा. सज्जनो, उपाय एकच आहे. मुधा भेद यद्यपि कृत माया, बिनु हरी जाईन कोटी उपाया. हा सगळा मायेचा खेळ आहे, हा भ्रमात्मक खेळ आहे, आणि त्या भ्रमात्मक खेळाला दूर करण्याचं औषध एकच आहे, हरिभजन, हरिभजन, हरिभजन. हरिभजन हेच या भ्रमात्मक स्थितीमधून बाहेर पडण्याचं साधं औषध आहे, जे थेंब 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 नित्य आपल्या पोटात गेलं पाहिजे. आपण म्हणाल, भगवंताचं भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आमच्या समोर अनेक प्रश्न असतात. हो, आमच्याकडे स्वर नाही, सूर नाही, ताल नाही, वाद्य नाही, आम्ही काय भजन करायचं? सज्जनो, भजन या शब्दाचा फार व्यापक अर्थ आहे. भजन ही कुठल्याही प्रकारची कृती नाहीये. भजन ही तुमच्या मनाची स्थिती आहे. बघा, वेळ मिळताच भगवंताचं नामस्मरण करणं ही भजनाची पहिली पायरी. दुसरी पायरी, त्या भगवंताला प्रेमाने आळवायला सुरुवात करायचं. प्रेमाने. प्रेम हा भजनाचा प्राण आहे. बघा, श्री महाराज म्हणायचे ना, की आपण नाम कसं घेतो? जसं एखादी दाई मुलाला हाक मारावी त्या पद्धतीने आम्ही भगवंताचं नाम घेतो. ती वरवर तर गोड बोलेल त्या मुलाशी, परंतु तिच्या पोटामध्ये खरंच प्रेम आहे का? नाही ना. बघा, तुकारामांची पत्नी आवडी आपल्या तुक्याचं हे वागणं पाहून भगवंतावरती चिडायची, मनोमन चिडायची. असं म्हणतात की एकदा त्या देहूच्या पांडुरंगाकडे ती दगड भिरकावण्यासाठी गेली, आणि आपल्याला आता दगड मारते की काय म्हणून पांडुरंगाने आपली मान कलवलेली आहे. एकदा गरम दूध आणून दिलं प्यायला, आणि असं म्हणतात की मूर्तीच्या तोंडाला ते गरम दूध लावल्यामुळं पांडुरंगाचा वरचा ओठ जे भाजला गेला, त्यामुळे देहूचा पांडुरंग हा थोडासा मान कल्ल्यासारखा जाड ओठाचा आहे. आवडीचं हे भजनच आहे. विरोध भक्ती आहे तिची, पण त्यामध्ये पोट तिडकीचं स्मरण आहे, काकुळती आहे त्याच्यामध्ये. श्री महाराज म्हणायचे, भगवंताला इतक्या प्रेमाने तुम्ही आळवा की आळवता आळवता तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, आणि ज्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल त्या क्षणी भगवंताच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येतं. सज्जनो, त्यामुळं हरिनामस्मरण ज्या पद्धतीने जमेल त्याची परिणती आपल्याला या
हरी नामाच्या प्रेमामध्ये, त्याच्या या अखंड गायनामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं, मग कधी रघुपती राघव राजा राम म्हणा, कधी श्रीराम जय जय राम म्हणा, कधी राम कृष्ण हरी म्हणा, कुठल्याही पद्धतीने म्हणा. बघा, लेकराला आई सांभाळत असते, आंघोळ घातलीये आणि लेकरू आईकडे बघून अत्यंत प्रेमाने हसते. ती आई त्याला कधीच पाळण्यामध्ये ठेवलेल्या नावाच्या आधाराने हाक मारत नाही. कधी बबड्या म्हणते, कधी सोन्या म्हणते, माझ्या छकुल्या म्हणते. ही वेगवेगळी नावं, अहो खरं तर त्याला नाव वेगळं आहे, परंतु ही सगळी असलेली या भगवंताच्या प्रेमाची व्यक्त रूपं आहेत. जसं आई आपल्या मुलाला वेगवेगळ्या नावांनी हाका मारते, त्याप्रमाणे संत देखील भगवंताच्या भजनामध्ये अशाच वेगवेगळ्या नामांच्या आधाराने आपल्या मनाशी त्याचं मन संलग्न ठेवतात. भजनाचं हे कार्य आहे सज्जनो. भजन आपल्या कृतीमध्ये आलं पाहिजे. भजनाची कृती काय? तर माझ्यापेक्षा मला काहीतरी मिळावं याकरता जगण्यापेक्षा मी कोणासाठी काही करू शकतो का, या निस्वार्थ भावनेने जगणं हे कर्मातलं भजन आहे. समर्पण भाव, समर्पण भाव, हा संकुचितपणा. नामस्मरण करायचं तेही माझ्या उद्धारासाठी करायचंय, माझ्या एकट्यापुरतं करायचंय. सज्जनो, असं संकुचित होऊन जगणं देखील बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्मरण तर भरपूर करून घेईल, संख्यांच्या राशी पाडून घेईल, परंतु कदाचित भजनानंदी करू शकणार नाही. कारण भजनाचा प्राण आहे प्रेम, आणि प्रेम याचा अर्थ समर्पण. माझं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींचं समर्पण हे भगवंताच्या भजनामध्ये आहे. हे भजनच तुम्हाला या मीपणाच्या जाणीवीतून सोडवून टाकेल. कारण तिथं मनाला लय होतो, मन सूक्ष्म होत होत लय होतं. त्यासरशी मन उन्मन होऊन जातं. मन उन्मन होतं म्हणजे जे देहाच्या भोवती इतक्या वेळ घुटमळत होतं ते मन झट दिशेने विश्वव्यापक होऊन जातं. या देहामध्ये राहत असतानाही तुमचं मन विश्वमनाशी एकरूप होतं. आणि ही अशी विलक्षण अवस्था सज्जनो या मनुष्य देहामध्ये जगता येते. उपाय एकच आहे, हरिभजन, हरिभजन, हरिभजन. गोस्वामीजी म्हणतात की अशा भजनाविना ज्याला मोक्षपद पाहिजे असं जो कोणी मनुष्य म्हणत असेल तो कितीही ज्ञानवान असू दे, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की असा मनुष्य शेपूट आणि शिंग नसलेला पशुच आहे. कारण हरिभजनाशिवाय कधीच कोणाचा उत्कर्ष होऊ शकत नाही. कधीच कोणी या भगवंताच्या रूपाला अंतरंगात तद्रूपतेने जाणू शकत नाही. इथंच तुमच्या मनाचा लय होतो सज्जनो. जे कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे इथंच द्रष्टा दृश्य एकरूप होऊन जातात. ही देहाधिष्ठित मनाची जाणीव या परम ईश्वराच्या जाणीवेमध्ये विलीन होते. आणि हाच एक उपाय आहे ज्याने तुमचं मी पण संपतं. ज्या क्षणी तुमचं मी पण संपतं त्या सरशी माया तुमच्यासाठी संपते. ज्या सरशी माया संपते त्या सरशी तुम्ही एकरस अखंड प्रभू रामचंद्रांशी तद्रूप होऊन जाता. आणि हे सगळं याच देही याची डोळा तुम्हाला साध्य करता येतं. उपाय एक आहे हरिभजनाचा. म्हणून गोस्वामीजी अत्यंत निश्चयात्मकरित्या आपल्याला सांगतात की राकापती षोडस उवही तारा गण समुदायी सकल गिरिन दवलाई बिनुरबी राती न जाई. या मीपणाला घालवण्यासाठी, या अहमला विसर्जित करण्यासाठी, या मायेच्या अखत्यारीतून सुटण्यासाठी तुम्ही अनंत उपाय करा, अनंत उपाय करा. जसं रात्रीला घालवण्यासाठी एखादा विचार करू लागला की अरे पौर्णिमेचा पूर्ण उमललेला चंद्रमा आपल्या समस्त तारांगणांच्या समवेत येऊ द्या, त्याचा प्रकाश पडू द्या, त्याचबरोबर सगळ्या डोंगरांवरती आपण अग्नी प्रज्वलित करूयात, सर्व दृष्टीने
आपण प्रकाशाची व्यवस्था करूयात आणि बघूयात हा अंधकार कुठच्या कुठं पळून जातोय की नाही. परंतु सज्जनो, एवढे देहाधिष्ठित प्रयत्न करूनही आपण अंधकाराला घालवू शकत नाही. केवळ एक सूर्याचा उदय होताच हा समस्त अंधकार क्षणामध्ये जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे या मायेमधून सुटण्यासाठी जीवाने अनंत प्रयत्न केले, अनंत कष्ट केले, तरी देखील जोपर्यंत हरिभजनाचा सूर्योदय आपल्या हृदयात होत नाही, तोपर्यंत तुम्हाला या मायेमधून सुटता येत नाही. हे परमसूत्र आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवा आणि त्याप्रमाणे प्रेमाने भगवंताचं नाम, हे हरिभजन आपल्या कर्माच्या आधाराने करायला सुरुवात करा. बघा, बघता बघता तुम्ही या भगवंताची माया बस्य जीव अभिमानी अवस्थेमधून सुटका करून ज्ञान अखंड एक सीताबर या स्थितीमध्ये जगू शकाल. हाच तो परममोक्षाचा आविष्कार गोस्वामीजी आपल्याला सांगतायत. सज्जनो, यातील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.